नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी साठी विषय इतिहास पाठ 7वा स्वराज्याचा कारभार या पाठाविषयी माहिती घेऊ. मागील पाठामध्ये आपण हिंदवी स्वराज्याची स्थापना करून मुघलांशी संघर्ष करून छत्रपती शिवरायांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला आणि हिंदवी स्वराज्य स्थिर केलं. हिंदवी स्वराज्याला जगाची मान्यता मिळवून घेतली याविषयी माहिती मिळवली होती. स्वराज्याचा विस्तार तर झाला. स्वराज्यात महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे इथपासून तर कर्नाटकमध्ये जिंजी, तंजावर, हुबळी, बेळगाव, कारवार, तसेच आंध्र प्रदेशातीलही काही भाग हिंदवी स्वराज्यामध्ये समाविष्ट होता. तामिळनाडू राज्यातीलही काही भाग हिंदवी स्वराज्यात समाविष्ट होता. असं मोठं विस्तारलेलं हिंदवी स्वराज्य आपलं मुलांना चालवण्यासाठी त्याची विशिष्ट व्यवस्था लावावी लागते. त्या स्वराज्याचा राज्यकारभार सुरळीतपणे व्हावा, त्यामध्ये लोकांचे कल्याण व्हावे, लोकांच्या गरजा भागवल्या जाव्यात, लोकांवर अन्याय होऊ नये, यासाठी शिवाजी महाराजांनी स्वराज्याची घडी बसवली. म्हणजे स्वराज्याचा राज्यकारभार चालवण्याची विशिष्ट अशी व्यवस्था लावून दिली. त्याला स्वराज्याची घडी बसवणे असे म्हणतात. प्रथमतः महाराजांनी स्वराज्याचा कारभार चालवण्यासाठी जी गोष्ट केली त्यातली मुख्य गोष्ट म्हणजे स्वराज्याचा कारभार हा एकट्या राजाने चालवण्यापेक्षा तो कारभार चालवण्यासाठी महाराजांनी अतिशय अनुभवी, पराक्रमी आणि विद्वान मंत्र्यांचे मंत्रिमंडळ नेमले. या मंत्रिमंडळामध्ये एकूण 8 मंत्र्यांची नेमणूक केली होती आणि राज्यकारभाराच्या सोयीसाठी स्वराज्याची 8 खात्यांमध्ये विभागणी केली होती. हे जे 8 खात्यांचा कारभार पाहणार 8 मंत्र्यांचं मंत्रिमंडळ होतं. या मंत्रिमंडळालाच शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ असे म्हणतात. आणि या अष्टप्रधान मंडळाच्या मुख्य अष्टप्रधानी शिवमुख्य राणा अशी व्यवस्था महाराजांनी केली होती. प्रत्येक मंत्र्याची नेमणूक करणे, त्या मंत्र्याला त्या पदाचा कारभार व्यवस्थित आहे की नाही त्याची पाहणी करणे आणि त्या मंत्र्यानं केलेला कारभार जर आपल्याला योग्य वाटला नाही तर त्या मंत्र्याला तत्काळ त्याच्या पदावरून दूर करणे हा अधिकार मात्र स्वतः महाराजांकडे होता. जे अष्टप्रधान मंडळ नेमलेले ते अष्टप्रधान मंडळ इथं दिलेले मी तुम्हाला सांगतो बघा. अष्टप्रधान मंडळामध्ये मुख्यमंत्रीपद होतं, म्हणजे मुख्य प्रधान होता, त्याला प्रधान म्हणायचे. मोरोपंत त्र्यंबक पिंगळे हे स्वराज्याचे मुख्य प्रधान होते. जिंकून घेतलेल्या प्रदेशाची व्यवस्था लावून सर्व राज्यकारभार पाहणे हे त्यांचं काम. 2 नंबरचं मंत्रीपद होतं अमात्य. रामचंद्र निळकंठ मुजुमदार हे त्याचे मंत्री होते आणि राज्याचा सर्व आर्थिक कारभार पाहणे, जमा खर्च पाहणे हे त्या मंत्र्याचं काम होतं. अण्णाजी दत्तो हे सचिव. राज्यकारभारासाठी आवश्यक असणारे सर्व आज्ञापत्र तयार करणे, पाठवणे, आलेले आज्ञापत्र सांभाळणे ही त्यांचं काम होतं. दत्ताजी त्र्यंबक वाकनीस यांच्या पदाचं नावच मंत्री होतं. पत्रव्यवहार सांभाळणे हे त्यांचं काम होतं. हंबीरराव मोहिते हे सेनापती पदावर होते. राज्याचं रक्षण करणं आणि सैन्याची व्यवस्था करणं, सैन्याची भरती करणं, सैन्यात सुव्यवस्था ठेवणं हे त्यांचं काम. रामचंद्र त्र्यंबक डबीर सुमंत परराज्याशी संबंध ठेवणे हे त्यांचं काम. निराजीरावजी हे न्यायाधीश होते. राज्यात उपस्थित झालेल्या सर्व खटल्यांचा न्यायदान करणं हे त्यांचं काम होतं. आणि मोरेश्वर पंडितराव हे पंडितराव होते आणि त्यांचं काम होतं
राज्यातील धार्मिक काम पाहणे. अशा पद्धतीनं शिवाजी महाराजांनी गुण आणि कर्तृत्व पाहून मंत्रिमंडळाची नेमणूक केली होती. कोणत्याही मंत्र्याला, कोणत्याही सरदाराला किंवा कोणत्याही शिलेदाराला महाराजांनी जहागिरी अथवा वतन दिलं नाही, वाडा बांधून राहण्याची परवानगी दिली नाही. प्रत्येकाला रोख पगार मात्र दिला जात होता. तो पगार महाराज भरपूर द्यायचे, परंतु स्वतंत्र जहागिरी आणि वतन देण्याची अतिशय राज्याच्या दृष्टीनं घातक असणारी पद्धत शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये रुजू दिली नाही, ती बंद केली. राज्याचा मुख्य आधार असतो शेती. शेती व्यवसाय सुरळीत चालेल तर राज्य सुरळीत चालेल. म्हणून महाराजांनी शेतीचं महत्त्व लक्षात घेतलं. शेतकऱ्यांच्या हिताकडे त्यांनी लक्ष दिलं. त्यासाठी त्यांनी त्या शेतीचा कारभार पाहण्यासाठी अण्णाजी दत्तो या आपल्या हुशार कर्तबगार कारभाऱ्याला या जमीन महसुलाची व्यवस्था पाहायची जबाबदारी ठरवून दिली. शेतकऱ्याकडून किती महसूल राज्याने घ्यायचा, कारण फार महसूल घेतला तर शेतकरी दुबळे होतील, अजिबात महसूल घेतला नाही तर राजा दुबळा होईल. म्हणून महाराजांनी महसुलाची योग्य रक्कम ठरवून देण्यास लावली. पडीक जमिनी लागवडीखाली आणल्या. अतिवृष्टी अनावृष्टीनं होणाऱ्या पिकांचं नुकसान याची भरपाई देण्याची व्यवस्था केली. शत्रू सैन्याने जर नासधूस केली असेल, प्रदेश उद्ध्वस्त केला असेल, तर त्या बाधित गावकऱ्यांना शेतसारा माफ करण्याचा आदेशही महाराजांचा होता. तसेच प्रसंगी शेतकऱ्यांना बैलजोड्या, बैलगाड्या, नांगर, पेरणीसाठी चांगलं बियाणं हे रायगडावरून पुरवण्याची महाराजांनी आज्ञा दिली होती. म्हणजे एकूणच छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचा राजा किंवा कुळवाडी भूषण ही जी पदवी आपण लावतो ती अत्यंत सार्थ आहे. त्यावेळच्या खेड्यांची व्यवस्था आणि कारभार पाहणंही महत्त्वाचं होतं. तेव्हाची व्यवस्था कशी होती? खेड्यामध्ये शेती हा मुख्य व्यवसाय होता. संपूर्ण राज्याचं उत्पन्न त्या शेती व्यवसायावर अवलंबून होतं आणि त्या शेतकऱ्यांचं उत्पन्न गावातील त्या शेती संबंधित वस्तू निर्माण करणाऱ्या, अवजारं निर्माण करणाऱ्या कारागिरांवर ते अवलंबून होतं. ते स्थानिक लोकांच्या गरजा भागवत असत. एका अर्थानं खेडं स्वयंपूर्ण होतं. शेतकरी आपल्या उत्पादनातून आवश्यक तो वाटा त्या कारागिरांना द्यायचा. त्यांना त्यावेळेला बलुतेदार म्हणत आणि त्या कारागिरांना शेतकरी त्यांच्या कामाच्या मोबदल्यामध्ये जो वाटा देत असत त्याला बलुत असं म्हणतात. व्यापार आणि उद्योगाची वृद्धी करण्याशिवाय राज्याचा विकास होत नसतो हे तत्त्व छत्रपती शिवाजी महाराजांना पूर्णपणे माहीत होतं आणि म्हणून राज्यात आवश्यक असणाऱ्या गरजेच्या वस्तू व्यापाऱ्यांमुळे राज्यामध्ये येतात आणि जास्त आलेल्या आवश्यक वस्तू व्यापाऱ्यांमुळेच राज्यातून बाहेर विकल्या जातात. म्हणून व्यापार वाढण्यावर महाराजांनी भर दिला. साहुकार म्हणजे राज्याची व राजश्रींची शोभा असं महाराजांनी आज्ञापत्रामध्ये वर्णन केलेले. साहुकार या शब्दाचा त्यावेळचा अर्थ व्यापारी असा घेतला जायचा. स्वराज्यातील उद्योगांना संरक्षण देण्याचं धोरण महाराजांनी अवलंबलं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मिठाचा उद्योग. त्यांनी कोकणातील मीठ उद्योगाला संरक्षण दिलं. पोर्तुगीजांच्या ताब्यातून ही मिठागरज सोडवली आणि इतर भागातून आपल्या राज्यांमध्ये येणारा, हिंदवी स्वराज्यात येणारे जे मीठ आहे त्याच्यावर जास्त जकात बसवली आणि आपल्या स्वतःच्या स्वराज्यामध्ये निर्माण केलेलं जे मीठ आहे त्याला जकातीत सूट देऊन मिठाचा उद्योग महाराजांनी स्वराज्यामध्ये वाढवला आणि अशा प्रकारे महाराजांनी सर्वच उद्योगांना स्वराज्यामध्ये सूट देऊन ते उद्योग वाढवण्यासाठी प्रयत्न केले. स्वराज्याचा मुख्य कणा म्हणजे स्वराज्याची लष्करी व्यवस्था. महाराजांच्या लष्कराचे 2 विभाग होते. एक म्हणजे पायदळ किंवा त्याला पदाती असं म्हटलं जायचं आणि दुसरं म्हणजे घोडदळ, जे घोड्यावर बसून युद्ध करतात असे. पायदळामध्ये महाराजांनी पद ठरवून दिले होते. पायदळात हवालदार, जुमलेदार असे अधिकारी असत आणि पायदळाच्या प्रमुखाला सरनौबत म्हणत. तो पायदळातील सर्वोच्च अधिकारी होता.
घोडदळातही महाराजांनी 2 विभाग केले होते, एक शिलेदार आणि दुसरा बारगीर. दोघेही घोडेस्वारच, परंतु त्याच्यात फरक इतकाच होता, शिलेदाराकडे स्वतःचा घोडा व स्वतःचे हत्यारं असत, तर बारगीराला सरकारकडून घोडा आणि सरकारकडूनच हत्यारं दिली जायची. घोडदळात बारगीरांची संख्या अधिक होती, म्हणजे सरकारी सैन्याची संख्या अधिक होती, कारण शिलेदार हा ऐन मोठा युद्ध प्रसंग जर आला तर राज्यातील शेती करणारे तरुण त्या शिलेदार म्हणून भरती केले जायचे आणि त्या युद्धाच्या कालावधीपुरता त्यांना पगार देऊन नंतर ते कमी केले जायचे. बारगीर मात्र 12 महिने नोकरीवर असत. हा बारगीर आणि शिलेदारातला मुख्य फरक होता. घोडदळातही अधिकाऱ्यांच्या श्रेणी पायदळासारख्याच होत्या, म्हणजे हवालदार, जुमलेदार असे पद घोडदळातही असत. घोडदळाच्याही सर्वोच्च अधिकाऱ्याला सरनोबत असे म्हणत. मुलांनो, स्वराज्याच्या पहिल्या सेनापती किंवा सरनोत होते नेताजी पालकर, त्यानंतर होते प्रतापराव गुजर, आणि आता आपण अष्टप्रधान मंडळात नाव पाहिलं घोडदळाचे प्रमुख हंबीरराव मोहिते. असे महाराजांच्या घोडदळाचे काही सरनोबत प्रसिद्ध होते. सध्याच्या भारताच्या सेनादलाविषयीची अशीच माहिती गोळा करा आणि ती आपल्या वहीमध्ये नोंदवा. स्वराज्याला अनेक शत्रू होते. आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही, पोर्तुगीज, गोव्याचे सिद्धी, मुंबईचे इंग्रज. त्यामुळं ह्या सर्व शत्रूंच्या आपल्याविरुद्ध काय हालचाली चालल्या आहेत, नेमके आपल्याविरुद्ध कोणता शत्रू कोणत्या वेळी कोणतं कारस्थान रचणार आहे, याची वेळेवर जर माहिती मिळाली नाही तर हिंदवी स्वराज्याची सुरक्षितता धोक्यात येण्याचा संभव होता. म्हणून शत्रूंच्या हालचालींची नेमकी माहिती मिळवण्यासाठी जे खातं नेमलं गेलं होतं त्या खात्याला हेर खातं म्हणतात. या हेर खात्यामध्ये अत्यंत हरहुन्नरी, हुशार, कुशल, वेश बदलणारे, विविध भाषा जाणणारे असे हेर छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमले होते. आणि या हेर खात्याचा मुख्य प्रमुख होता बहिर्जी नाईक, विश्वास मुशेखोरेकर, महादजी मुशेखोरेकर असे अजून काही पटाईत हेर महाराजांकडे होते. ते निरनिराळ्या ठिकाणची माहिती काढून महाराजांना अगदी योग्य वेळी देत. सुरत, जी अगदी कमी सैन्यामध्ये महाराजांनी औरंगजेबाची सुरत नावाचं शहर लुटलं, त्याची संपूर्ण माहिती या बहिर्जी नाईकानंच छत्रपती शिवाजी महाराजांना अतिशय खडानखडा काढून दिली होती. स्वराज्याच्या संरक्षणासाठी काही किल्ल्यांची आवश्यकता होती. मध्ययुगामध्ये किल्ल्यांचे महत्त्व अनन्यसाधारण होते, म्हणजे ज्याच्या ताब्यात किल्ला त्याच्या ताब्यात राज्य, थोडक्यात ज्याचा किल्ला त्याचे राज्य. या किल्ल्यांचे 3 प्रकार होते. एक डोंगरी किल्ले, 2 जमिनीवरील किल्ले म्हणजे त्यांना भुईकोट किल्ले असं म्हणतात, आणि तिसरे सागरी किल्ले, त्यांना जलदुर्ग असं म्हणतात. या किल्ल्यांचं महत्त्व महाराजांनी अतिशय व्यवस्थित ओळखलं होतं आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यामध्ये सुमारे 400 किल्ले मिळवले होते. काही किल्ले पडलेल्या अवस्थेतले जिंकून त्यांनी बांधून भक्कम केले, काही किल्ले नवीन बांधले होते. उदाहरणार्थ प्रतापगड, राजगड, पावनगड यासारखे किल्ले त्यांनी बांधले, आणि काही सागरी किल्ले बांधले. त्याच्यामध्ये पद्मदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग हे किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधले. किल्ल्यावर किल्ल्याचा कारभार पाहण्यासाठी 3 पदांची नेमणूक केलेली राहायची. किल्ल्याचा मुख्य कारभार पाहणारा जो होता त्याला किल्लेदार म्हणायचं. किल्ल्याचा शस्त्रसाठा सांभाळणारा जो होता त्याला कारखानीस म्हणायचं, आणि किल्ल्याचा जमा खर्च लिहिणारा जो असायचा त्याला सबनीस म्हणायचं. दुर्ग निर्मिती संबंधी छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती अत्यंत प्रगल्भ होती. याच माहितीच्या आधारावर छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांनी बुधभूषणम या आपल्या ग्रंथामध्ये किल्ले कसे बांधावेत, ते अभेद्य कसे करावेत, अजिंक्य कसे बनवावेत याची माहिती त्यांनी लिहिलेली. आणि कर्नाटकपासून बागलांपर्यंतच्या
अनेक पठारी भागावर बांधलेल्या किल्ल्यांचे वर्णनही त्या ग्रंथामध्ये आहे. शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य समुद्रापर्यंत पोचलेलं होतं. म्हणजे कोकण किनारपट्टी, समुद्रकिनारा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा भाग होता. आणि म्हणून समुद्रकिनाऱ्याचं संरक्षण करायचं असेल तर तिथं पायदळ किंवा घोडदळाचा फारसा उपयोग नसतो. त्यासाठी आवश्यक असतं ते आरमार म्हणजे समुद्रावरून लढणारं सैन्य. त्याच्यासाठी जहाज, नावा, बोटी, होड्या किंवा गलबत त्याला म्हणायचे, लढाऊ गलबताची आवश्यकता असते. आणि समुद्रकिनाऱ्यावरून हिंदवी स्वराज्याला त्रस्त करणारे अनेक शत्रू होते. जंजिऱ्याचा शिती, गोव्याचे पोर्तुगीज, मुंबईचे इंग्रज हे वखारवाले शत्रू स्वराज्य विस्तारास अडथळा आणायला लागले. तेव्हा महाराजांनी किनाऱ्यावर हिंदवी आरमाराची स्थापना केली. ज्याच्याजवळ आरमार त्याचा समुद्र हे सूत्र महाराजांनी ओळखलं. या आरमारामध्ये विविध प्रकारचे 400 जहाज छत्रपती शिवाजी महाराजांकडे होती. यामधील गुराब, गलबत व पाल ही लढाऊ जहाजे होती. कल्याण, भिवंडीची खाडी, विजयदुर्ग, मालवण येथे जहाज बांधले जायचे. मायनाक भंडारी आणि दौलत खान, दर्यासारंग दौलत खान हे त्या आरमाराचे प्रमुख अधिकारी होते. सर्वात महत्त्वाचं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि छत्रपती शिवाजी महाराज लोकांचे इतके प्रिय का झाले, त्याचं कारण होतं प्रत्येक गोष्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेची काळजी घेतली. इतर राजांप्रमाणे शत्रूचा प्रदेश जिंकावा, तिथं आपलं वर्चस्व निर्माण करावं आणि आपण स्वतः ऐशारामामध्ये राहो, प्रजेवर किती अन्याय हो, जुलूम हो त्याची चिंता करू नये, अशा प्रकारची भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांची नव्हती. या उलट राज्यविस्तार कमी झाला तरी चालेल, पण जो राज्यविस्तार, जे राज्य आपल्या ताब्यात आलं तिथल्या जनतेला काडीचीही तोशीस लागू नये याची काळजी महाराज घेत असत. आणि म्हणून महाराज प्रजेला स्वातंत्र्य मिळवून देण्याबरोबरच त्या प्रजेला अन्न, वस्त्र, निवारा या त्यांच्या गरजा भागवून ती प्रजा सुखी झाली पाहिजे, शांततेत नांदली पाहिजे. त्यांच्या मनामध्ये कुठलाही भय शत्रूविषयी नसलं पाहिजे. प्रजेच्या सर्व अडीअडचणी आपण सोडवल्या पाहिजे. शत्रूपासूनच प्रजेला भय असतं असंही नाही. कधी कधी आपल्याच राज्याचे अधिकारी प्रजेला नाडतात, स्वतः संपत्तीची हाव धरून जनतेवर अत्याचार करतात. आणि म्हणून महाराज त्या बाबतीमध्ये अत्यंत काळजी घेत असत. लोभासाठी वतन मिळवण्याचा प्रयत्न त्यांच्या एका पेशव्यानं, शामराज निळकंठ नावाच्या पेशव्यांनी केला. तत्काळ महाराजांनी त्यांना पेशवेपदावरून कमी केलं आणि प्रजेला न्याय मिळवून दिला. म्हणून राज्यकारभार हा शिस्तबद्ध चालवण्याच्या कामी महाराज अत्यंत लक्ष देत असत. गुप्तहेरांमार्फत महाराज प्रत्यक्ष जनतेची माहिती मिळवून जनतेची गाऱ्हाण्यांची माहिती घेत असत. प्रजेच्या हिताची सर्वांगीण काळजी घेतली पाहिजे आणि जिंकलेल्या प्रदेशाचे रक्षण केले पाहिजे याचे भान महाराजांना होते. म्हणून तो महाराज जाणता राजा होते, श्रीमंत योगी राजा होते, रयतेचा राजा होते, प्रजाहितदक्ष राज्यकर्ता होते. हे त्यांच्या ह्या कारभाराच्या लावलेल्या व्यवस्थेवरून आपल्या लक्षात येते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची ही लावलेली व्यवस्था जगातली सर्वोत्तम राज्यव्यवस्था होती, याबद्दल काही शंका नाही. पाठ एकदा प्रथमपासून शेवटपर्यंत वाचा. पाठाखालील प्रश्नांची उत्तरं शोधून ती आपल्या वहीमध्ये लिहा. धन्यवाद.